छोटी बॅग ओपन केलेली, त्यातून हे कपडे निघाले. बाकी बघा ह्या बॅगेत पण खूप कपडे धुवायचे, सगळे काढते आता. लिटरली खूप कपडे झाले आहेत धुवायचे, मला कळतच नाही. आणि लॉन्ड्रीत पण द्यायचे. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता मी बनवते पोहे. सो मी कांदा बटाटा काढून ठेवला आणि आता मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं काढते आणि भेटते तुम्हाला पोहे बनवताना. आणि आधी कटिंग वगैरे करून घेते आणि मग भेटूया. सो तुम्ही पहिलं पोहे रेडी झालेत. आता मम्मीला देऊया. मम्मी कॅमेरावर तर येणार नाही, पण मम्मी तिचा रिव्ह्यू देईल. तर आता पोहे घेऊन बाहेर जाऊया. हे बघा पोहे. ओके, सो पोहे झालेत ॲज आय टोल्ड यू. मम्मी रिव्ह्यू दे. लिंबू पाहिजे? लिंबू नाही पाहिजे. चलो मी खाऊन बघते. छान टेस्ट आली आहे. स्वतः खाऊन घेऊ. थोडे तिखट झालेत बट इट्स ओके. छान आहे. ओके, सो पोहे छान झालेत. आणि आज दिवसभरात मी थोडंसं कुकिंग करणार आहे, सो मग त्या हिशोबाने मी शूट करत जाईल. बाकी यू गाईज स्टेज. आता आम्ही आलो आहे गौशाळेत आणि हे बघा इथे एवढ्या गाई आहेत. ह्यांना मी खाऊ घालते आहे. अँड बस काही आज एकादशी आहे म्हणून आम्ही आलो आहे. मम्मी तिकडे. पाऊस तर काय थांबतच नाही आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की मी पूर्ण दिवसात काय काय करते घरी असल्यावर, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आता बघा सकाळचे 9:30 म्हणजे 9:40 मी पूजा केली आहे आणि आता मी जरा स्किन केअर करते. हे बघा मी हे मॉइश्चरायझर वापरते आणि हे सनस्क्रीन मी व्हिएतनामवरून आणलेलं. सो आता मी मॉइश्चराईज करणार आहे फेस आणि सनस्क्रीन लावणार आहे, केस बनवून घेणार आहे, हलकीशी लिपस्टिक लावणार आहे आणि त्यानंतर मी नाश्ता बनवणार आहे. नाश्ता काय बनवणार आहे ते तुम्ही बघाच. आणि आज मी बनवणार आहे आलू पनीर टिक्की. सो ॲक्च्युली कालच बनवायचं होतं, पण काल सोमवार होता, माझा उपवास होता आणि मम्मीने ऑलरेडी जेवण बनवलेलं. सो मम्मी म्हणाली की उद्या बनवू. सो आता मी नाश्ता बनवून घेते आणि मी माझं ग्रीन टी ठेवलं आहे. मी रोज सकाळी हनी आणि ग्रीन टी घेते. सो मी ते घेईन, जरा वेळ अर्धा तास बसेन आणि मग मी नाश्ता बनवायला घेईन. त्यानंतर दुपारसाठी मी टिक्की बनवणार आहे आणि टिक्की ब्रेड आणि असा मी एक चाट बनवून खाणार आहोत. सो तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटतोय मला ते नक्की सांगा. कारण आता मी गरम पाणी ठेवलं आहे, यामध्ये मी हनी टाकलं आहे ऑलरेडी आणि ग्रीन टीचं पॅकेट काढते आणि माझी ग्रीन टी बनवते. आधी ना मी हनी नाही टाकायचे, पण मी रश्मी नितीशकडे गेलेली ना बेळगावला. रश्मीने मला ही आयडिया दिली की थोडंसं हनी टाकलं तर फ्लेवर एनहान्स होतो, म्हणजे टेस्ट एनहान्स होते. सो म्हणून मग मी पण हनी ॲड करायला लागले. आता ग्रीन टी घेऊया. सो आता मी चहा घेतला आणि मग मी बसून राहिले. मी माझा एडिट करत होते, मी ब्लॉग अपलोड केला. मग मी जो नाश्ता बनवणार होते तो कॅन्सल झाला आहे प्लॅन आणि आता डिरेक्टली मी बनवते आलू पनीर टिक्की, ज्यासाठी मला लागणार आहे पनीर आणि बटाटे बॉईल करायला ठेवले. ॲक्च्युली बटाटे काल रात्री बॉईल केलेले मम्मीने आणि फ्रीजमध्ये ठेवलेले. आता मी ते गरम करून घेते परत. आणि एक कांदा, 3 मिरची, लसूण पेस्ट अँड दॅट्स इट. बाकी आपले बेसिक मसाले असणार आहेत. आणि मी जरा प्रिपरेशन करून घेते, मग तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते आणि मग डिरेक्टली आपण रेसिपीकडे वळूया. आणि आता माझं सगळं प्रिपरेशन झालं आहे. मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते. बटाटे मी सोलून घेतलेत, पनीर मी हाफ करून घेतलं आहे. सो तुम्ही हे बघा तिकडे ना माईक लागला ॲक्च्युली. ठेचलेला लसूण, कांदा, मिरची आणि बटाटे, पनीर आणि इथे आहे कोथिंबीर. आता इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवलेत. डिरेक्टली वळूया आपण रेसिपीकडे. आता आपल्याला एक मिक्सचर प्रिपेअर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे चाट मसाला, मीठ आणि आपले बेसिक मसाले. मी काय काय ॲड करते तुम्ही बघा.
अँड तुम्हाला तुमच्या मनाने काही ऍड करायचं असेल तर नक्की करा. पण माझं असं म्हणणं आहे की खूप ओव्हरडू नका करू. बेसिक मसाल्यांमुळे त्याला खूप जास्त छान टेस्ट येते. नाव लेट्स गो टुवर्ड्स द रेसिपी. आता तुम्ही बघू शकताय हे फ्राय होत आहेत. अँड आता मी सगळे फ्राय करून घेते, मग तुम्हाला भेटते. मागे टी व्ही सुरू आहे तर टी व्हीचा पण आवाज येतोय. आपण हे सगळे फ्राय करून घेऊया, म्हणजे जितके खायचे तेवढे, आणि बाकी आपण फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो. सी दिस इज रेडी. आणि हे तुम्हाला दिसत असेल ना, हे पनीर आहे आणि हे थोडे सॉफ्ट झाले आहेत ॲक्च्युली. माझ्याकडे कॉर्नफ्लोअर नव्हतं म्हणून मग मी ब्रेड ॲड केलेलं फॉर द बाइंडिंग. पण तुम्ही कॉर्नफ्लोअर ॲड केलं की ते अजून फर्म होईल. अँड बाकी काही नाही, आता टेस्ट करून बघूया कसं झालं आहे. कारण मी मिक्सचर टेस्ट केलेलं, मिक्सचर वॉज गुड. पण आता हे बाहेर घेऊन जाऊया आणि मम्मीला सांगूया टेस्ट करायला. करू कसे झाले ते मी तुम्हाला सांगेनच. बस त्याचं हे बघा, जेवणात आहे टिक्की, बुगा चावल, पापड, अनियन टमॅटो, आणि हे बघा ही मी इमली चटणी मागवलेली फ्रॉम ब्लिंकिट, आणि सॉस. तर आता आपण टिक्की टेस्ट करून बघूया. मला पण माहीत नाही कशी झाली. वाव, जेन्युइनली खूप मस्त झाली आहे. मग मी खाऊन बघ. छान झाली आहे, मस्त झाली आहे, सगळं व्यवस्थित झालं आहे. सो आता आम्ही जेवून घेतो. हेअर कलरला त्या ज्या बिंडोक बाईने माझे हेअर खराब केलेले आणि तिला अजिबात कलर करता नाही आला. मी तिला हायलाईट सांगितलेले, तिने हे बघा काय कचरा करून ठेवला आहे माझ्या केसांवर. आणि इतके रफ झाले आहेत माझे केस, तिला कलर करताच येत नव्हतं. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता तर खूप महिने झाले अँड आय एम सेईंग ऑल दिस, पण तुम्ही बघा ना माझ्या हेअरची हालत बघा. त्या मूर्ख बाईला काम येत नव्हतं तर तिने का काम घ्यायचं ना, फुकट हुशारी मारायची फक्त. तर आता कल्याणला एक सलॉन आहे, मी तिकडे चालले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या, आम्ही तुम्हाला हेअर नीट करून देतो. आता बघूया कसं काय होतं. हा कलर तर मला नकोच आहे, हा घाणेडा छपरी कलर. लिटरली सी माय लुकिंग, इतके गोल्डन हेअर. म्हणजे हायलाईटचा अर्थ कळतो का? चलो ठीक आहे. आणि आता मी रेडी होते, 1 वाजता मी निघणार आहे. इथेच कल्याणला आहे, सो मला जायला अर्धा तास लागेल. अँड बाकी पुढे कोणता हेअर कलर मी करते आणि काय हे केस कसे नीट होतात ते बघूया. ओके, तर आता मी रेडी आहे. मी हा टॉप घातला आहे, हा मी लास्ट घातलेला माझ्या बर्थडेला आणि त्यानंतर एकदा घातला आहे दॅट्स इट, आणि आज घालते. सो हा टॉप कसा वाटतोय मला नक्की सांगा. आणि आता वाजलेत 1, आता मी निघते. आता आपण भेटूया तिकडे गेल्यावर. आता फायनली मी इथे पोचले आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे इतके घाण करून टाकले की त्याला करायला एकतर वेळ लागेल. आणि आता आम्ही ब्राऊन कलर करतो, म्हणजे ब्राऊन्समध्ये जाऊ, कारण घाण करून ठेवले, टेक्स्चर खराब करून टाकला माझ्या हेअरचा पिंटोपाई. एनिवे आता काय कलर करणार आहोत ते आपल्याला दाखवतील आणि मग त्या हिशोबाने आपण कलर करू. पुन्हा एकदा थोडंसं म्हणजे प्री लाईटनिंग नाही पण त्या पद्धतीचं काहीतरी, जिथे माझे ब्लॅक हेअर आहेत ना तिकडे केले आहेत. कारण नाही तर ते म्हणाले की ते खूप अनइवन दिसेल, ऑलरेडी ते घाण दिसतात आपल्याला माहिती आहे. सो मग ते म्हणाले की थोडंसं मी त्याला न्यूट्रलाइज करतो आणि मग त्या हिशोबाने मी कलर करणार आहे. बाकी आता मी चहा घेते अँड या प्रोसेसला खूप वेळ लागणार आहे. मी आता काहीतरी ऑर्डर पण करते कारण भूक लागली आहे. आता त्या दादांचं असं म्हणणं आहे की हे राहू देणार आहे, हे रिमूव्ह नाही करत आहे. हे जे उरलेले हेअर आहेत ना,
ह्यांना कलर करणार आणि मग एकत्र सगळं वॉश होईल. ह्याला किती मिनिट्स ठेवावं लागेल मग हे लावल्यावर? अजून 30 मिनिट्स. म्हणजे ह्याला तर झाले 30 मिनिट्सच्या वर आणि ह्याला अजून 30 मिनिट्स ठेवावं लागेल. अँड आय होप की चांगला होऊ देत हेअर कलर, कारण मला असं वाटतं आहे की होईल छान. आपल्याला फिलिंग येतं ना. आता हेअर वॉश होत आहे, म्हणजे इतकं हेवी झाल्यावर डोकं दुखायला लागलं, झोपायला लागले. फायनली हेअर वॉश करतो आहे आम्ही आणि यानंतर आय थिंक झालं आहे मला आता काय स्टायलिंग आणि त्यांना काय करायचं असेल. तुम्हाला दिसत असेल आता तुम्हाला दिसत असेल तो जो एक घाणेरडा गोल्डन पॅची कलर होता ना तो गेला आहे. आणि आता त्यांनी म्हणजे ह्याच्यानंतर अजून एक ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन झाल्यानंतर 20 मिनिट्स ठेवायचं आणि मग माझा हेअर कलर डन होईल. आणि ते जसे घाणेरडे गोल्डन चपरी दिसत होतं ना ते सगळं जाईल. जिच्याकडून ते घाणेरडे हेअर झालेले ना गोल्डन, तिने थोडंसं शिकलं पाहिजे जाऊन परत. प्लीज लर्न इट अगेन. फायनली माझे हेअर झाले आहेत अँड मी तुम्हाला जरा जवळून दाखवेन. बघू मागून दाखव जरा असं हॉरिझॉन्टल. तुम्ही बघू शकता तो जो एक बकवास कलर होता गोल्डन तो गेलेला आहे आणि काही छान हेअर कलर झाला आहे. त्यांनी अजिबात काही खूप चेंजेस केले नाही आहेत, पण त्यांची टेक्निक इतकी छान होती. हे बघा केस किती छान झाले. अँड हे सॅलॉन लोकेटेड आहे खडकपाडमध्ये, एम सॅलॉन. मी बाहेरून दाखवते आणि हेअर कोणी केलं दाखवते. सो दॅट्स मनीष जी. हाय, थँक्यू. अँड दॅट्स ना साहिल. ही ना हिचं नाव मला लक्षात राहिलं. हाय रीमा, थँक्यू सो मच गाईज. सो त्यांनी इतकं छान काम केलं. ओ गॉड, आय एम सो हॅपी, सो हॅपी. आता आपण लास्टला सगळ्यांना भेटू परत एकदा. आता जरा आम्ही फोटोशूट करतोय. सो फोटोशूट झालं की परत मी पूर्ण सगळ्या स्टाफला तुम्हाला भेटून देईन आणि तुम्ही पण या इकडे. खूप छान आहे. बाकी सी यू ऑल. आणि फायनल रिझल्ट मी इंस्टाग्रामवर पण टाकणार आहे, सो तुम्ही तिकडे बघा. सो आता फायनली माझे हेअर झालेत आणि तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्ही आधी पण पाहिले की खूप छान झालेत. आता आपण सगळ्या स्टाफला भेटूया आणि सगळ्यांना बाय म्हणूया. ऑलरेडी 9 वाजले. रीमाजी, थँक्यू सो मच. वेलकम. यू आर द सोर्स, यू आर द रिझन आय केम हिअर. थँक्यू सो मच. आणि हे बघा, हे आहे सॅलॉन, म्हणजे एम सॅलॉन बाहेर आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि दॅट्स निखिल. हाय साहिल, हिना, मनीष जी. बाय बाय, थँक्यू. ॲक्च्युली निखिल आपने बोला इसलिए तो म्हणतो माझं नाव विसरले. हां क्या था साहिल. सॉरी. चलो बाय बाय गाईज, बाय, थँक्यू. ओके, सो आता मी घरी आली. आता मम्मीची रिॲक्शन बघूया. मला माहिती आहे मम्मीला आवडेल, बिकॉज मम्मी माझ्या मागे लागली कशा दिसतात. सो लेट्स सी हर रिॲक्शन. इथे लाईट आहे. हाऊ वाज माय हेअर? दिसत नाही मला. हमारा यान परिवार आता छान वाटतं ते. मैं इस परिवार को कलर तर गेला तो. ज्यादा खुश हा ना. हॅलो. तर आता फायनली मी घरी आले आणि माझे हेअर बघा. वाव, आय एम व्हेरी हॅपी विथ माय हेअर. मम्मीने चिकन आणि राईस बनवलं आहे. सो आता मी जेवते आणि हा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्हाला जर त्या सॅलॉनचा कॉन्टॅक्ट हवा असेल तर मला नक्की सांगा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन. अँड ट्रस्ट मी, खूप छान काम केलं त्यांनी. म्हणजे असं वाटतच नाही की हे तेच हेअर आहेत. सो थँक्यू सो मच एम सॅलॉन.